पंढरपुरातील आदिवासी महादेव कोळी जमातीच्या आंदोलनाला शासनाने दडपून टाकले असल्याचा आरोप करत पंढरपुरातील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी महादेव कोळी जमातीच्या तरुणांनी गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली निषेधाच्या घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला। नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुरू असलेल्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या आंदोलनकर्त्यांना पोलीस बळाचा वापर करत शासनाने उचलून नेले व हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। हे निषेधार्थ असून आमच्या जमात बांधवांवर खूप मोठा अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली। 10 तारखेपासून आमचे अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी बांधव गेल्या 4-5 दिवसापासून उपोषणाला बसले होते, पण शासनानं आमच्या उपोषणाची कुठलीही दखल न घेता पोलीस बळाचा वापर करून पोलिसांची फौज देऊन आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं आदिवासी कोळी जमातीचं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न या शासनानं केला। त्यासाठी आम्ही पंढरपुरातील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौकामध्ये शासनाचा जाहीर निषेध केला। कारण हे शासन जातीवादी आहे, जात बघून कारवाई करतंय। ज्या टायमाला आझाद मैदान येथे माननीय जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्या टायमाला सरकारनं तिथं मंत्री, त्यांचे पाहुणे, रावळे, राजे, महाराजे, जज इतकी लोक पाठवली, पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाला धक्का लावायचा प्रयत्न केला। सरकार त्यांना भेलं। आज आमचा समाज गरीब आहे, संख्येनं कमी आहे, म्हणून तुम्ही आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताय। हे सरकार जातीवादी आहे, जात बघून सगळा न्याय करणार आहे। माननीय देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांनी आमच्या मागण्यांकडे कायम केराची टुकडी दाखवली आहे। आज आम्ही जे नागपूरमध्ये आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय, त्याची सुरुवात आज आम्ही पंढरपुरात केली आहे। सरकारचा निषेध केलाय आणि ह्यातनं या पंढरपूर शहरातनं या आंदोलनाचा उद्रेक होणार आहे आणि ह्याचे पडसाद पूर्ण ह्या नागपूरच्या आंदोलन दडपण्याचे पडसाद पूर्ण राज्यामध्ये भडकणार आहे। आता आदिवासी महादेव कोळी किंवा टोकरे कोळी, मल्हार कोळी आता जागा झालेला आहे, म्हणून प्रशासनानं ह्याची लवकरात लवकर आमची जी काय मागण्या आहेत ह्याची दखल नाही घेतली तर आम्हाला लोकशाही मार्गानं या राज्यामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल।